आर्थिक टंचाईमुळे सरकारच्या अनेक योजना रखडलेल्या असतानाच आता सर्वसामान्यांच्या उपचारासाठी सुद्धा सरकारकडे पैसाच नसल्याची धक्कादायक अशी माहिती उघडकीस आली आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या राज्यातील सर्वात महत्त्वाच्या आरोग्य योजनेअंतर्गत विविध रुग्णालयाचे सुमारे 923 कोटी रुपये सरकारने थकवलेले आहेत। राज्य सरकार पैसेच देत नसल्याने या योजनेमध्ये रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करून घेण्यास सुद्धा टाळाटाळ करण्यास सुरुवात केली। राज्य सरकारने हमी घेतलेल्या रुग्णांच्या उपचाराची रक्कम राज्य आरोग्य योजनेअंतर्गत टाळाटाळ होत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। तर राज्य सरकार पैसेच देत नसल्याने या योजनेमध्ये रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केलेली आहे। राज्य सरकारने हमी घेतलेल्या रुग्णांच्या उपचाराची रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत देण्यात येते। सरकारने घेतलेल्या हमीमुळेच रुग्णालयांकडून रुग्णांवर पैसे न घेता उपचार केले जात आहेत अशी माहिती सध्या समोर येते। तर या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकदा नजर टाकूयात। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ठप्प झाली आहे। सरकारने विविध रुग्णालयांचे सुमारे 923 कोटी रुपये थकवलेले आहेत। रुग्णालयांकडून रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे। अर्थसंकल्पामध्ये 3059 कोटी 52 लाख रुपयांची तरतूद केलेली होती। सरकारकडून अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार केवळ 815.74 कोटींचा निधी मिळाला। सध्या निधी नसल्याने तब्बल 923 कोटी 58 लाख रुपये थकल्याची माहिती सध्या समोर येते। योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील सदस्याला 1.5 लाखांचा आरोग्य विमा कवच सुद्धा देण्यात आलेलं होतं। राज्यात 23 सप्टेंबर 2018 पासून ही योजना लागू करण्यात आली। योजनेमध्ये प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाख इतकं आरोग्य संरक्षण देण्यात आलेलं होतं। योजनेमध्ये उपचारांची संख्या 147 ने वाढून 1356 एवढी झाली। त्यामुळे आणखी ही एक योजना बंद होण्याच्या मार्गावर दिसते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, खरं तर महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल। आता सर्वसामान्यांच्या उपचारासाठी सुद्धा सरकारकडे पैसाच नसल्याची ही माहिती समोर आली आहे। गौरी, आपण जर पाहिलं तर अनेक योजना या सरकारकडून राबवल्या जातात आणि त्यातलीच एक महत्त्वाची योजना जी आहे ती महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आहे। आणि आर्थिक टंचाईमुळे सरकारच्या अनेक योजना जशा रखडलेल्या पाहायला मिळतात, तसंच आता सर्वसामान्यांच्या उपचारासाठी ही योजना आहे आणि यासाठी सरकारकडे पैसे नसल्याची धक्कादायक माहिती ही समोर आलेली पाहायला मिळते। एकंदरीत जर गौरी आपण पाहिलं तर या सगळ्यासाठी अर्थसंकल्पात सुद्धा 3059 कोटी 52 लाख रुपयांची तरतूद ही करण्यात आली होती। आणि एकूण जर पाहिलं तर यामध्ये आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना जी पंतप्रधानांची आहे, प्रधानमंत्री आहे, त्याच्यातला सुद्धा राज्यातला 40% हिस्सा असं मिळून एकंदरीत 2687.64 कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली होती। आणि हे सगळं असताना सुद्धा अर्थसंकल्पातली निधीची तरतूद केलेली असली सुद्धा त्यातली केवळ 815.74 कोटींचा निधी जो आहे तोच वितरित केलेला आहे। त्यामुळे सध्या महायुती सरकारकडे या सगळ्या योजनांसाठी निधी नसल्याचं समोर यायला मिळतं आणि यामुळे रुग्णांवर उपचार जे आहेत त्यासाठी सुद्धा टाळाटाळ होत असल्याचं पाहायला मिळतं। आणि ही सगळी आकडेवारी जी आहे ती 31 डिसेंबर 2024 पर्यंतची आहे आणि तब्बल 923.58 कोटी रुपये थकलेले आहेत 31 डिसेंबर 2024 पर्यंतचे, अशी माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता राज्यात असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना या योजनेचा लाभ होतो। मात्र आता ही योजना पैसे नसल्यामुळे त्यांच्यावर या योजनेअंतर्गत उपचार होऊ शकत नाही। त्यामुळे आता सरकार नेमकं काय पावलं उचलते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या आर्थिक तंगीचा फटका योजनेला बसलेला पाहायला मिळतो राज्यात। त्यामुळे आता शासन या सगळ्या रुग्णांच्या उपचारासाठी या बिलाची रक्कम पूर्णपणे भरते का, किंवा कशा प्रकारे आता आरोग्य मंत्री किंवा इतर या सगळ्या खात्यासंदर्भातले प्रशासकीय मंडळी कशा प्रकारचे हालचाली पुढे करतायत हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल गौरी। हो, नक्कीच धनंजय, आपण पाहिलेलं होतं खरं तर या जन आरोग्य योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलेला होता, अनेक रुग्णांना त्याचा फायदा होता। मात्र ही योजना आता कुठेतरी ठप्प होण्याच्या मार्गावर दिसते। काय नेमक्या प्रतिक्रिया खरं तर यावरून उमटतायत?
तर खरं तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं की गावखेडा असेल किंवा गावखेड्यातून येणारे मुंबईमध्ये जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी मोठे जे रुग्णालय आहेत गौरी, खऱ्या अर्थाने ते परवडणारे नसतात. त्यामुळे काही लाखांचं बिल त्या ठिकाणी बनतं. अशामध्ये अशा ज्या योजना आहेत, ज्याप्रमाणे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल किंवा ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असेल, अशा योजनांचा फायदा या रुग्णांना मिळत असतो. त्यामुळे त्यांच्या पैशात देखील बचत होते आणि रुग्णांवर योग्य ते उपचार हे सरकारी रुग्णालयात केले जातात. मात्र अशी योजना जर ठप्प पडत असेल तर नक्कीच रुग्ण जे आहेत त्यांच्यावर याचा भार पडू शकतो. त्यामुळे आणि त्याचप्रकारे ही जे उपचार आहेत त्याला सुद्धा दिरंगाई होऊ शकेल. त्यामुळे सरकारने त्वरित या सगळ्यावर पावलं उचलली पाहिजे आणि हे सगळ्या रुग्णालयांची जे करार असतात किंवा या सगळ्या संदर्भातली जी योजना, ज्या प्रकारे जी यंत्रणा राबवली जाते यावर लवकरात लवकर तोडगा काढणं हे अपेक्षित आहे. अन्यथा त्याचा भार जो आहे तो रुग्णालयावर आणि थेट त्याच्यानंतर रुग्णांवर पडताना पाहायला मिळतो. नक्कीच धनंजय, सरकार या संदर्भात नेमकी काय दखल घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल. धनंजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.